महाराष्ट्रभर पुकारण्यात आलेला बंद मागे घेत असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। हे बंद यशस्वी झाल्याचा प्रकाश आंबेडकरांनी दावा केला। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यात आता संमिश्र प्रतिसाद मिळाला। दांडेकर पूल परिसरात दुकानं बंद असून सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली इथे काही काळ रास्ता रोको करण्यात आला। वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सोलापुरात हिंसक वळण लागलं। सोलापुरातील बुधवार पेठ परिसरात सिटी बसच्या काचा फोडण्यात आल्या। बंदला हिंसक वळण आल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला। चेंबूरमध्ये बेस्ट बसवर दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीत बस चालक जखमी झाला। कुर्ल्याहून ही बस चेंबूरला जात होती। वंचित आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली होती। चेंबूर इथल्या सुमननगर इथल्या मार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून आपला निषेध व्यक्त केला। औरंगाबादमध्येही बंदला हिंसक वळण लागलं। औरंगाबादमध्ये शहर बसवर दगडफेक करत काहींनी पळ काढला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। अमरावतीमध्येही बंद दरम्यान आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। अमरावतीमधील प्रवीण चौकात ही घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 12 कार्यकर्त्यांना अटक केली आहे। वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदचे पडसाद नाशिकमध्ये उमटले। व्यापाऱ्यांकडून दुकानं बंद ठेवण्यात आली आणि त्यामुळे परिसरात शुकशुकाट पसरल्याचं बघायला मिळालं आणि काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। ठाण्यातही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला। ठाण्यातील 3 हातनाका परिसरात वंचितच्या कार्यकर्त्यांनी रस्ता अडवला। कार्यकर्ते चक्क रस्त्यावरच झोपल्याने वाहतूक कोंडी झाली। त्यामुळे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। वंचितने पुकारलेल्या बंदचा शिर्डीत कोणताही परिणाम झालेला बघायला मिळाला नाही। साई मंदिरात भक्तांची गर्दी कायम होती, तर शहरातील रुग्णालय, शाळा, कॉलेज सुरळीतपणे सुरू आहेत। मनमाडमध्येही वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या या बंदमध्ये बाजार समिती सहभागी झाली आहे। त्यामुळे लिलाव बंद पडलेत आणि याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारलेल्या बंदला सातारा शहरात चांगला प्रतिसाद मिळाला। सातारा बाजारपेठ बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला। साताऱ्यात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। वंचित बहुजन आघाडीच्या बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील वर्कशॉपपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। वंचितच्या बंदला नंदुरबारमध्ये अल्प प्रतिसाद मिळाला। या बंदला शहरात काही व्यापारी संघटनांनी विरोध दर्शवला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला। सोलापुरातही मोर्चा काढत सोलापूर बंदची हाक देण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला। अकोला जिल्ह्यातही बंदची हाक देण्यात आली होती, परंतु सकाळपासूनच या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। संपूर्ण जिल्हाभर हा बंद शांततेत पार पडला। चंद्रपूर जिल्ह्यात बंदला संमिश्र असा प्रतिसाद मिळतो आहे। नागरिकत्व कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आणि त्यांच्यासह इतर सामाजिक संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। परभणी जिल्ह्यातही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। जिल्ह्यातील काही भागात बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या। पाथरी इथेही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार निदर्शनं करण्यात आली। बंदला बीड जिल्ह्यामध्ये तसंच बीड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे काढत घोषणाबाजी केली। शाळा, महाविद्यालय, दवाखाने, मेडिकल, बँक, बस, गाड्या इत्यादी अत्यावश्यक सेवा ज्या होत्या त्या सुरू ठेवण्यात आल्या होत्या। वाशिम जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी कडकडीत बंद ठेवण्यात आला आणि त्या बंदमुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। आता इतरही घडामोडी। फोन टॅपिंग प्रकरणी भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये झुंजली आहे। भाजप सरकारच्या काळात ज्या नेत्यांचे फोन टॅपिंग आणि स्नूपिंग करण्यात आले होते त्याची चौकशी महाविकास आघाडी सरकारने सुरू केली आहे। महाराष्ट्र सायबर सेल याची चौकशी करणार आहे। उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे। या फोन टॅपिंग प्रकरणी केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। राजकारणी लोकांचे फोन टॅप झाले नव्हते आणि असं झालं असेल तर आम्हाला त्याची माहिती नाही असं केसरकर म्हणाले। हवं असेल तर फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करा असं त्यांनी म्हटलं। या फोन टॅपिंगचे आरोप फडणवीसांनी नाकारले। फोन टॅपिंग करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचं फडणवीस म्हणाले। त्यांनी न्यूज 18 नेटवर्कला ही माहिती दिली।
भाजप सरकारच्या काळात भाजप सेना युतीत होती आणि त्यामुळे हा आरोप उद्धव ठाकरेंवर अविश्वास दाखवणारा आहे. भाजप सरकार फोन टॅपिंग करू शकत नाही अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवारांनी दिली आहे. 500 कोटी असते तर मी सुद्धा मुख्यमंत्री झालो असतो असं धक्कादायक विधान केलं आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी. ते न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. संपादक महेश म्हात्रे यांनी प्रकाश आंबेडकर यांना बोलतं केलं. राज्यात आज आयोजित केलेल्या बंद संदर्भात बोलताना आंबेडकर यांनी मोठं विधान केलं. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मूळ सूत्रधार बाजूला ठेवून बुद्धिजीवांना अटक हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेलं षडयंत्र आहे असं पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं. तसंच या प्रकरणाची SIT चौकशी करावी अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा केंद्र सरकारनं तडकाफडकी हटवली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रातील सत्ता बदलाची पार्श्वभूमी सरकारच्या या निर्णयाला असल्याचीही चर्चा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी समीक्षा समिती गठीत करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेत. नियोजन भवनातील आढावा बैठकीत वडेट्टीवारांनी तोंडी निर्देश दिले आणि त्यासाठी प्रशासनाने 5 सदस्यांच्या या एका समितीच्या गठनाची तयारी केली. दरम्यान पालकमंत्रीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर विजय वडेट्टीवारांनी दारूबंदी उठवण्यासाठी अनुकूलता दर्शवली होती. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नसला तरी मुंबई शिवाजी पार्कवर होणाऱ्या संचलनात मात्र महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाचा चित्ररथ सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहे. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांना मानाचा मुजरा करण्यासाठी मराठा आरमाराची युद्धनौका गलबत चित्ररथ यंदाच्या संचलनात पाहायला मिळणार आहे. सातबारा कोरा करण्याचं आश्वासन देणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टींनी केली आहे. ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांमधील प्रमुख नेत्यांना सुबुद्धी मिळावी असं विठ्ठलाकडे साकडं घातल्याचं राजू शेट्टी म्हणाले. काँग्रेसच्या ताब्यात असलेली नांदेड महापालिका हे सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. देवेंद्र फडणवीस सोमवारी नांदेडला येत असल्याने भाजपने शहरात बॅनर लावण्याची परवानगी मागितली होती. मात्र मनपाने ही परवानगी नाकारल्याने भाजप कार्यकर्त्यांनी मनपाचा निषेध केला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली. अण्णांच्या मौन व्रताला आठवलेंनी पाठिंबा दिला. जोपर्यंत निर्भयाचे आरोपी फाशीवर लटकत नाहीत तोपर्यंत अण्णा हजारे यांनी मौन व्रत धारण केले. निर्भयाच्या आरोपींना फाशी द्यायला उशीर लागतोय याच्याच विरोधात अण्णांनी आंदोलन सुरू केलं. काँग्रेस जर एकजूट झाल्यास जिल्ह्यात कमळ उगवणार नाही असा विश्वास कृषी आणि सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. सांगलीमध्ये आयोजित नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते विशाल पाटील आणि मंत्री विश्वजित कदम यांच्यात टोलेबाजी चांगलीच रंगली. कडकनाथ घोटाळ्यात माझ्या कुटुंबातील कोणी असेल तर त्याचे पुरावे द्या, मी राजकारणातून संन्यास घेईन अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींना आव्हान दिलं. दरम्यान राजकीय पोळी भाजणं बंद करा अशी टीकाही खोत यांनी यावेळी केली. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ठाण्याच्या येऊर परिसरातले जलचर आणि भूचर शहराकडे येऊ लागलेत. घोडबंदर परिसरात ओवळा गावातल्या एका शेतविहिरीत 4 फूट आणि 2 इंच लांबीची मगर आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत लगेच वन विभागाला कळवण्यात आलं. वन विभागाने मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडलंय. पण ज्यांच्या शेत विहिरीमध्ये मगर पाहण्यात आली त्यांची मात्र भंभीरी उडाली होती. पाणी उपसा करून तिची सुटका करण्यात आली. नांदेडमधील हिमायतनगरमधल्या पैनगंगा नदीत मगरीचं वास्तव्य असल्याचं बोललं जाते. पैनगंगा नदीत मगर दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. प्रशासनाने याची तपासणी करावी, चौकशी करावी अशी मागणी जी आहे ती गावकऱ्यांनी केली आहे. पश्चिम रेल्वेवर आज रात्रीपासून शनिवार म्हणजेच उद्या पहाटेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. बोरिवली आणि राम मंदिर स्थानकांदरम्यान 5 तासांचा हा जम्बो ब्लॉक असेल. साधारण 11:45 ते शनिवार पहाटे 4:30 मिनिटांपर्यंत 5व्या मार्गिकेवर हा ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे रविवारी 26 जानेवारीला दिवसकालीन ब्लॉक रद्द करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात गोपाळवाडी इथं जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 1,66,640च्या रोख रकमेसह
3,18,740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाना गव्हाणे हा या क्लबचा मालक असून त्याच्यासह एकूण 25 आरोपींविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या वर्षी गुन्हे शाखेनं आरटीओ कार्यालयातील घोटाळ्यांची पोलखोल केली होती. त्यानंतर चोरीच्या वाहनांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करणाऱ्या सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते याच्याविरुद्ध आरटीओ प्रशासनाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावरून मंत्री आणि भाजप नेते आमनेसामने आलेत. येत्या मंगळवारी भाजपचा कर्जमाफीबाबत कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आहे. पण कोणत्याही विषयावर मोर्चा काढण्याआधी आमच्याशी समस्येवर चर्चा करा, असं आवाहन मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी केलं. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात घर कोसळून एका 38 वर्षांच्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मध्यरात्री अचानक मातीच्या घराचं छत कोसळून घरात गाढ झोपेत असलेल्या शेटे कुटुंबातील 4 सदस्यांपैकी 38 वर्षांचा कुटुंब प्रमुख रवींद्र गोकुळ शेटे याचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. तर 14 वर्षीय ललित शेटे हा गंभीर जखमी झाला. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळबागेची माहिती व्हावी आणि कोरडवाहू शेती व्यवसाय फायद्याचा व्हावा या हेतूने स्थानिक नियोजन भवनात एका दिवसाच्या सीताफळ कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेसाठी उपस्थित तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सीताफळ उत्पादनासंबंधी माहिती देऊन भरीव उत्पादन घेण्याचं आवाहन केलं. या सीताफळ कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील 500हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. भुसावळच्या जामनेरमध्ये आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडावं लागलेल्या तिघांनी अनोखा उपक्रम राबवलाय. भैया तसीवाल, हेमंत राऊत आणि मुन्ना पवार हे तिघे विशीतले तरुण जामनेर इथं सलूनचं दुकान चालवतात. तिघांपैकी भैयाला शिक्षण सोडून द्यावं लागल्याची सल कायम सतावत असते आणि त्यामुळे परिस्थितीमुळे वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्यांसाठी काहीतरी करावं असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने तो इतर दोघांना सांगितला. या तिघांनी मिळून 2 दिवसात तालुक्यातल्या 4 वसतिगृहांमधल्या 100 विद्यार्थ्यांना मोफत कटिंग करून दिली आणि त्यामुळे तालुक्यात त्यांचं विशेष कौतुक होतं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं आज संत्रानगरीमध्ये आगमन झालं. सकाळच्या सुमारास सचिन आपल्या कुटुंबियांसह दाखल झाला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी अंजली होती. यानंतर ते अभयारण्याकडे जंगल सफारीसाठी रवाना झाले. या अगोदर 2016 साली सचिन तेंडुलकर कुटुंबियांसह व्याघ्र दर्शनासाठी उमरेर कराडला जंगल सफारीसाठी आला होता. आता 4 वर्षांनी सचिन परत सफारीसाठी इथे आलेला. 2 दिवसांपूर्वी नाशिकमधील वडनेर दुमाला परिसरातील शेतात आढळलेल्या 2 बछड्यांची अखेर आईशी पुन्हा भेट झालेली आहे. या दोन्ही बछड्यांना आज याच परिसरात एका ट्रेमध्ये ठेवण्यात आलं होतं. बछड्यांची आईशी भेट होतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. राजगुरुनगरमध्ये ग्रामीण भागातील शाळकरी मुलांचा प्रवास सुखकर करण्यासाठी पुण्यातील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीने सायकलिंगचं वाटप करण्यात आलं. राजगुरुनगर इथे 60 शाळकरी विद्यार्थ्यांना सायकलिंगचं मोफत वाटप करण्यात आलं. दौंड इथे राज्य राखीव बल गट क्रमांक 5 या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी पोलीस अधिकारी आणि SRPFच्या जवानांचं प्रबोधन देखील करण्यात आलं. दरम्यान यावेळी 15 अधिकारी आणि 300 जवान उपस्थित होते.